नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सक्सेस डिजिटल क्लास या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत आज झालेल्या 5वी स्कॉलरशिप पेपरचं पेपर 1 ची उत्तर सूची. तसेच आपण काही प्रश्नांचे स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करू द्या. आपण सेट सी ची उत्तर सूची पाहतोय. जसं की आपण पाहू शकता A B C D हे 4 सेट होते. फक्त त्यात प्रश्न आपल्याला जे सिरियल क्रमांक असणारे ए मध्ये वेगळे असणारे, बी मध्ये असणारे, सी मध्ये वेगळी व डी मध्ये चारही याच्यात काय असणारे सिरियल क्रमांक प्रश्नांचे वेगवेगळे असतील. तरी आपण चारही प्रश्नामध्ये याच व्हिडिओच्या माध्यमातून 100% आपण प्रयत्न करणार आहोत की ही उत्तर अॅक्युरेसी असेल, यात थोडासा बदलही होऊ शकतो. तर यानुसार आपण चेक करू शकता. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? त्यात 4 पर्याय आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, महर्षी धोंडो केशव कर्वे, आचार्य विनोबा भावे, डॉक्टर पांडुरंग काने. तर याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. हे लक्षात घ्या की सी व्ही रामन जे होते यांना सुद्धा जाहीर झालेला होता, पण जर पर्यायात जर पाहिलं तर ते नव्हतं आणि त्या पहिला जो पुरस्कार होता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हा योग्य ठरेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य पर्यायातून अर्थ निवडा. अब्जावधी फुलांमध्ये ते एक अब्ज फुलून दिसत होते. मग अब्ज म्हणजे या ठिकाणी आपल्याला संख्या घ्यायची नसेल तर गणितानुसार आला असतं, आपण म्हटलं असतं 100 कोटी. पण या ठिकाणी आपल्याला एक लॉजिकली अर्थ घ्यायचा आणि तो योग्य अर्थ आहे आपला कमळ, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे वर्णानुक्रमे लावल्यास योग्य शब्द कोणता येईल? आता वर्णानुक्रमे लावल्यास पहिला जो शब्द येणार आहे कसर, दुसरा येईल कासरा, नंतर येईल काजे आणि चौथा आहे कृत्रिम. त्यामुळं आपल्याला प्रश्न क्रमांक 3 च उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता जोडशब्द नसलेला पर्याय आहे? तर आता एक लक्षात घ्या, दान धर्म हा फक्त 2 शब्दांनी बनलेला आहे. आपल्याला नसलेला पर्याय शोधायचा आहे. जोड शब्द असलेला नसेल तर काय नसलेला. दान आणि धर्म म्हणजे हा जोड शब्द आहे. फौज फाटा हा सुद्धा जोड शब्द आहे. धनधान्य सुद्धा आहे. हेळसांड हा जोड शब्द नाही. हेळसांड दुर्लक्ष करणे असा सलग अर्थ होतो, त्यामुळे हेळसांड हा जोड शब्द नाही. त्यानंतर पुढील 5वा प्रश्न पाहू शकता, आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एका लहानसे सुंदर व शोभिनवत असे घर बांधले. मग त्यासाठी महागडे टुमदार राजवाडा ऐसपैस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, टुमदार. अशा हा योग्य म्हणजे लहान सुंदर आणि नेटक्या घराला आपण काय म्हणतो, टुमदार घर असे आपण म्हणू शकतो. 5व्याचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे जो आपल्याला विचारला होता की काळजीपूर्वक उतारे वाचून त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले होते. तर 6वा प्रश्न होता की आपल्याला यामध्ये किती किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत? तर या उतार्यानुसार आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 2, 6 गोष्टींना त्यांनी भेट दिलेली आहे. पहिला आहे अजिंक्यतारा, तोरणा, राजगड, पुरंदर, सिंहगड किंवा कोंढाणा, त्याचं एकच नाव आहे. असे 6 किल्ल्यांना एकूण त्यांनी भेट दिलेली आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, वरील बातमीत उल्लेख आलेला श्री विकास नगरे कोण होते? तर नामवंत उद्योगपती होते. पर्याय क्रमांक 3 या 7व्या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 8वा प्रश्न आपल्याला विचारला होता, किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? तर किल्ले उपक्रम याची सांगता आपल्याला पर्याय क्रमांक 4 उत्तरानुसार रविवारी पाहायला मिळेल. एक लक्षात घ्या, कोणतेही जर पुढचे 3 दिवस मोजायचे होते म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवारी आपल्या कार्यक्रमाची सांगता होणार होती. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया की कवितावरती होते 9 ते 11. त्यासाठी कविता वाचून आपल्याला पहिला प्रश्न होता कवितेवरती, विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? तर यासाठी योग्य पर्याय होता पर्याय क्रमांक 3, वरून. विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही तर ती होती वरून. त्यानंतर होता 10वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान वर्णनाशी जुळणारे नाही? बरेचसे मुलं यात नाही शब्द वाचतच नाही आणि त्यात चुका करत असतात. तर याचा योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक
2 विमान दिसतात दिशा घुमघुम आवाज करू लागतात. किंवा याचा पर्याय क्रमांक 1 सुद्धा येऊ शकतो की पांढऱ्या शुद्ध ढगातून प्रवास करत असते. तर आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ग्राह्य धरणार आहे की त्याच्याशी आपल्याला काय करायचंय, जुळणार नाही. त्यानंतर आहे 11वा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थीचा शब्द आपल्याला कवितेत आलेला नाही. तर याचा पर्याय क्रमांक 4 आहे, सौंदर्य या शब्दाचा समानार्थी आलेला नाही. एक लक्षात घ्या, पर्याय क्रमांक याचं उत्तर असणार आहे 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, सोनालीने आपल्या बस परस बागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुलझाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले होते. वरील वाक्यातील नामांची संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची होती. तर यातून एकूण नाम आलेले आहेत, एकूण 8 नाम आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे सोनाली, त्यानंतर आहे बाग, त्यानंतर आहे सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजातक, झाड आणि कारंजे. एकूण 8 नाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आहे पुढीलपैकी अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायला विचारला होता. तर अशुद्ध शब्द कोणता आहे, तर त्याचा योग्य पर्याय क्रमांक जो असणार आहे, पहिला ऑप्शन होता अलगद, नियमित, तीक्ष्ण आणि हाहाकार. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 असू शकतो, कारण की अलगदच्या ऐवजी अलगद हा सुद्धा पर्याय येऊ शकतो. अलगद द या ठिकाणी, किंवा हाहाकार सुद्धा हा एकदम बरोबर दिसतोय. नियमित सुद्धा बरोबर आहे. नियमित म्हणजे पर्याय क्रमांक 1 अलगदच्या ऐवजी अलगद हा शब्द आपल्याला पाहिजे होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे, खाली दिलेल्या अधोरेखित शब्दाचे लिंग शोधायचे होते. बुलबुल पक्षाचे सुरेल ताना मी शेवग्यामुळेच ऐकू शकले. ताना या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधून त्याचे लिंग शोधायचे होते. तर 14चा पर्याय क्रमांक योग्य असेल, पर्याय क्रमांक 2. ते ज्यावेळेस अनेक वचन असेल त्यावेळेस एक वचन करून त्याचे लिंग शोधायचे असेल तर ताना हा शब्द आपल्याला स्त्रीलिंगी म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याचा काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडा. राही पळत जाऊन गाडी पकडेल. म्हणजे या वाक्यात आपल्याला सरळ सरळ कोणतं आहे, भविष्यकाळी वाक्य शोधायचे हे लक्षात येत आहे. त्यानुसार भविष्यकाळी वाक्य कोणते, जी घटना अजून पूर्ण झालेली नाही, पर्याय क्रमांक 4 सोहम चहा घेणार आहे. हे सुद्धा भविष्यकाळी वाक्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, खालील वाक्यात विरामचिन्ह द्यायचे राहिले आहेत आणि ते कोणते द्यायचे राहिले आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. तर रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. मग आता एक लक्षात घ्या, दीनदुबळ्यांच्या या ठिकाणी आपल्याला पाहू शकतो की कोणतं येईल, दीनदुबळ्यांचे इथं एक संयोग चिन्ह पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं की संयोग चिन्ह या ठिकाणी आपल्याला गरजेचं होतं दीन आणि दुबळ्यांच्या मध्ये. त्यानंतर पुढील 17वा प्रश्न आहे, खालील वाक्यात रिकामी जागी योग्य वाक्यप्रचार टाका आणि अर्थपूर्ण होईल असं वाक्य बनवायचं आहे. गावात पोलीस आले ही बातमी टिंब टिंबगत सगळीकडे पसरली. मग आता एक लक्षात घ्या की सगळीकडे पसरली म्हणजे काय, त्यासाठी आपल्याला एक पर्याय शोधायचा होता की कोणती, तर त्याला म्हणतात दवंडी पिटणे. हा वाक्यप्रचार म्हणजे सगळीकडे आपल्याला काय करायची, ती माहिती प्रसारित केली जाते. पर्याय क्रमांक 3 एक हा योग्य ठरेल. त्यानंतर पुढील प्रश्न जो होता तो होता संवादावरती. तर 18वा प्रश्न होता, एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला असावा. मग आता वर्ग 7 जण, चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थी आणि चौथा पर्याय आहे 8 जण. तर या ठिकाणी दोन्ही उत्तर येऊ शकतं की आपल्याला जर मोजले तर यात 7 जण सुद्धा विद्यार्थी जे आहे आपल्याला 7 मुले आपल्याला पाहायला मिळू शकतात. जसं की चानी, विजय यांचा जो उल्लेख केला एकूण 7 विजय, किंवा हे जर संभ्रमात टाकणारा थोडासा प्रश्न आहे की वर्गातील सर्वजण, या दोन्हीपैकी एक उत्तर आपल्याला बरोबर पाहायला मिळेल. त्यानंतर चित्रांचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे. 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, त्यानंतर पुढील पर्याय आहे 5 जून आणि 14 ऑगस्ट. तर याच ठिकाणी याचा पर्याय क्रमांक आहे 4 14 ऑगस्ट. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. म्हणजे एक कोणतं विधान ह्या आपलं जो उतारा जो दिलेला आहे
त्यानुसार जो संवाद दिलेला आहे त्या संवादात आपल्याला मॅच करायचंय. तर कोणतं वाक्य त्या ठिकाणी योग्य ठरेल? तर पर्याय क्रमांक 2, संवाद घडला ती वेळ सकाळची 11 वाजताची होती. म्हणजे जुळणारे वाक्य आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 21. सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरवले. आता हायलाइट्स या शब्दाचा अचूक शब्द आपल्याला शोधायचा होता. तर हायलाइट्सला अचूक शब्द आहे क्षणचित्रे. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य ठरू शकतो. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, खालील अर्थाची मन पर्यायातून निवडा. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काहीच किंमत नसते. यासाठी योग्य पर्याय जो असणार आहे आपल्याला, दुहेरी बोलाची कवडी मोलाची. म्हणजे दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत मिळत नाही. त्यानंतर आहे, पाणी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. वर्षाव, तुषार, आंबू आणि मेदनी असे 4 पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर पाण्याचा वर्षाव बरोबर आहे. त्यानंतर तुषार, मेदिनी हे जे आहे ते आपल्याला पाण्याचे समानार्थी शब्द पाहायला मिळतात. मग पर्याय क्रमांक 3 हा समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळेल. पाणीच म्हणजे अंबू, दुसरा शब्द येईल जल, त्यानंतर येईल नीर आणि त्यानंतर येईल तोड. म्हणजे हे जे काय आहे, अंबू, जल, नीर, तो यापैकी कोणता आलेला नाही, फक्त अंबू आलेला आहे. म्हणजे वर्षाव येणार नाही, तुषार येणार नाही आणि मेदिनी येणार नाही. तर पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी असेल. त्यानंतर 24वा प्रश्न होता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय? तर यांचे संपूर्ण नाव होते माणिक बंडोजी ब्रह्मन भट. काय नाव होते? माणिक बंडोजी ब्रह्मन भट. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य ठरेल. त्यानंतर आपल्याला योग्य जोड्या लावायच्या होत्या की पिल्लू दर्शक शब्द आणि प्राण्यांचे. तर यात योग्य पर्याय क्रमांक असणारे 2 बरोबर असणारे म्हैस, रेडकू, गाढव, शिंगरू, हत्ती, पिल्लू, हरण, हरींच शावक किंवा पाडस. पर्याय क्रमांक 2 ही संपूर्ण मराठीची आपल्याला उत्तरपत्रिका पाहायला मिळते. त्यानंतर आपण गणिताची सुद्धा उत्तरपत्रिका लगेच यासोबत पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न होता, आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर धावतो. 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद लागणार आहे? एक लक्षात घ्या, एका मिनिटाला 125 मीटर जो तो गेला असेल, त्याला आपल्याला म्हणजे 1 मिनिट म्हणजे किती झाले? 600 सेकंद. मग 125 गुणिले 4 केलं म्हणजे त्यावेळेस आपल्याला काय भेटणार आहे? 4 पट 500 येणार आहे. मग एकाला 60 सेकंद लागतात. तर 4 पट पळायचं असेल तर 60 गुणिले 4 240 सेकंद या ठिकाणी उत्तर आपले बरोबर असणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला नीट वाचून त्या ठिकाणी सोडवायचा होता. आणि बरेचसे विद्यार्थी काय करतात, अपूर्ण प्रश्न वाचून सुद्धा चुकीचे ठरतात. जर तुमचा कोड ABCD, आपण सी ची उत्तरपत्रिका घेतोय, पण हेच प्रश्न बाकीच्यांना सुद्धा असणार आहे. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणचे ते प्रश्न शोधायचे आणि योग्य उत्तर आपलं जे आहे ते निवडायचे. यात आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत की ही उत्तरपत्रिका आपण 100% बरोबर आहे अशा उद्देशाने यात 1-2 प्रश्नांचा बदल 100% होऊ शकतो. तो बदल आपल्याला एक संभाव्य उत्तर सूची ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य परिषद देईल त्यावेळेस आपल्याला त्याचा अंदाज येऊन जाईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 27 नंबरचा, एका गावात एकूण स्त्रियांची संख्या 1400 आहे. 560 पुरुष असतील तर स्त्रियांच्या संख्येच्या तुलनेपेक्षा शेकडा कितीने जास्त किंवा कमी आहे? आता या ठिकाणी आपल्याला एक डोक्यात घ्यायचं की 1400 लोक एकूण पुरुष आणि स्त्रिया एकत्र मिळून होत्या. मग त्यातले 560 पुरुष होते तर स्त्रिया आपल्या ह्या दोघांची काय करावं लागेल? वजाबाकी. आणि वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर येत होतं 840. म्हणजे 560 पुरुष होते आणि स्त्रियांची संख्या काय होती? 840 होती. मग आपल्याला त्याची जर टक्केवारी काढायची असेल तर आपण काय करणार आहे? ज्यावेळेस आपण 560 पुरुष घेतो तर 560 गुणिले आपल्याला करायचंय 100 आणि भागिले होईल एकूण लोकसंख्या. काय होईल? एकूण लोकसंख्या 1400. तर याचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटेल 40%. पुरुषांची जी आहे ती 40%. आणि जसं सेम अशा प्रकारे टक्केवारी काढताना आपण जर स्त्रियांचं केलं तर आपल्याला भेटेल 60%. आणि पुरुष आहेत 40% आणि स्त्रिया आहेत 60%. म्हणजे हे नक्की त्यामुळे 20% काय असणार आहे ते
जास्त असणार आहे. त्यानंतर 28वा प्रश्न आहे, एका आयताकृती शेताला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागते, तर लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती? मग आता या प्रश्नाचा आपल्याला उत्तर काढताना एक गोष्ट लक्षात घ्यायची होती की एकूण जी लांबी आहे ती किती दिलेली आहे, 3 पदर दिलेली आहे. मग आता 3 पदर दिलेली म्हणजे काय करायचं, आपल्याला 1000 भागिले 80 भागिले 3 करायचं होतं. त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळतंय 360 मीटर तार लागणार आहे. एका राऊंड साठी किती लागणार आहे, 360. मग आता आयताची परिमिती सूत्र आपण जर वापरलं तर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी बरोबर काय आलेलं आहे, 360. मग लांबी आणि रुंदी जर घेतलं, दोन इकडे गुणाकारात असतात इकडे भागाकारात घेतले तर उत्तर येत आहे आपलं 180. आणि त्यांनी काय दिलेले आहे, लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. मग लांबी बरोबर 2 गुणिले रुंदी या ठिकाणी जर केलं तर आपल्याला सगळ्यात शेवटी जो मिळणार आहे तो 60 मीटर. हा पर्याय क्रमांक 1 हा अगदी योग्य ठरेल. त्यानंतर 29वा प्रश्न आहे, 1 7 5 8 प्रत्येकी किमान एकदा वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी कोणती संख्या तयार होईल? आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की जी आहे 88,751 ती 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार होणार आहे. त्यानंतर 30वा प्रश्न होता, 6 दशक आणि 5 शतक. 6 दशक आणि 5 शतक यांचा गुणाकार करून आपल्याला म्हणजे 6 दशक म्हणजे 10 म्हणजे 60 आणि 5 शतक म्हणजे 500 आणि 500 गुणिले 60 केलं तर उत्तर येते 30,000 आणि त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो 300 शतक. काय म्हणतो त्याला आपण, 300 शतक. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य ठरेल. त्यानंतर 31वा प्रश्न आहे की 3005 मधनं किती वजा केले की 1189.3 हे उत्तर आपल्याला मिळेल. मग डायरेक्ट आपण यांची जर वजाबाकी केली तरी ही आपल्याला संख्या मिळणार आहे. तर त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4 1815.7. त्यानंतर 32वा प्रश्न होता, 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 25 मिनिटे बरोबर किती? मग आता ह्या दोन्हींचं काय करायचे होते, आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. 4 आणि 3 7 आणि यांची जी बेरीज होणार आहे आपल्याला 35 आणि 25 एकूण 60 बेरीज होणार आहे. म्हणजे 7 तास 60 मिनिटं आपण लिहू शकत नाही, म्हणजे त्याचं योग्य उत्तर असणार आहे 8 तास. किती असणार आहे, 8 तास. त्यानंतर 33वा प्रश्न होता की योग्य अपूर्णांकाचा चढता क्रम लावा. 5/9 3/7 6/13 2/3. तर याचा योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 3 3/7 6/13 5/9 आणि 2/3 योग्य पर्याय आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 3 तास चालणारी एक परीक्षा 14:15 संपली तर ती 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजता सुरू झालेली असावी? मग एक लक्षात घ्या, आपल्याला जर 14:15 संपली असेल, 12 ताशी घड्याळाप्रमाणे कधी सुरू झालेली आहे, तर 14:15 म्हणजे किती असणार आहे, 2:15. यातून 3 तास मागे गेल्यावरती किती भेटणार आहे, 11:15ची वेळ. आपल्याला दुपारच्या 12च्या आधीची वेळ ही कशी असते, मध्यान्ह पूर्व असते. कशी असते, मध्यान्ह पूर्व. म्हणजे त्याला आपण एम म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्यान्ह पूर्व 11:15 ती परीक्षा संपलेली आहे. त्यानंतर दशादशी 7 दराने 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 आहे, तर त्याचे मुद्दल किती होईल? मग असा प्रश्न होता. मग आता मुद्दल गुणिले काय होणार आहे, आपल्याला मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणिले 100 किंवा भागिले दर गुणिले काळ याची आपल्याला कॅल्क्युलेशन करायची होती. आणि अशा प्रकारे केलं तर आपल्याला ती मुद्दल भेटणार आहे 5500 रुपये. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा उत्तर बरोबर असणार आहे. नंतर या आकृतीत एकूण लघुकोनांपेक्षा संख्येपेक्षा कितीने कमी आहे किंवा जास्त. आता विशाल कोन आणि लघु कोन यांची आपल्याला काय करायची होती, तुलना करायची होती. आणि या तुलनेमध्ये आपल्याला एक्युरेट जे उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 2 13. कितीने कमी जास्त होतील, 13ने कमी किंवा जास्त आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर 37वा प्रश्न होता, एकूण सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये एकूण 50 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घ्यावी लागेल? म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, 98,980 भागिले 49, तर याचा भागाकार येतोय 2020 रुपये. पर्याय क्रमांक 1 हा योग्य
ठरेल. त्यानंतर सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलो दराने 15 किलोग्रॅम तांदूळ, तसे 42 किलो प्रति दराने 5 किलोग्रॅम साखर आणि 170 रुपये प्रति किलो दराने 2 किलोग्रॅम शेंगदाणे केले. तिने दुकानदारात 500 रुपयाच्या 3 नोटा दिल्या, म्हणजे 1,500 रुपये दिले. तर ती किती परत करेल? एक लक्षात घ्या, तांदूळ किती आहे, 15 गुणिले 48, म्हणजे तांदळाचा रेट आपल्याला भेटलाय 720 रुपयाचा तांदूळ झाले. त्यानंतर साखर 5 किलो होती, 42 गुणिले 5 केलं तर उत्तर येईल 200. 10 शेंगदाणे 2 किलो आहे, म्हणजे 17 दुणे 34, 340. आणि या सर्वांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर येते 1270. आणि 3 नोटा दिल्या म्हणजे 1,500. 1,500 मधनं 1270 वजा केले तर उत्तर येते 230 रुपये. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 39वा प्रश्न होता, 240 चे 35% किती, म्हणजे 240 35 भागिले 100. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारला होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 84 हे योग्य उत्तर असेल. 35 ला 7 ने गुणण्याऐवजी 11 ने गुणल्यास कितीने जास्त, म्हणजे 35 ला 7 ने पण गुणून पाहिजे एकदा, तर आणि एकदा किंवा डायरेक्ट वजाबाकी केली तरी चालते. 11 गुणिले 7 उत्तर येणार आहे आपलं 4. आणि मग जी मेन संख्या किती, 35. 35 गुणिले 4 उत्तर येते आपलं 140. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य ठरेल. 1 ते 100 मध्ये 5 अंक असलेल्या संयुक्त संख्या किती आहेत? तर याचा योग्य पर्याय पर्याय क्रमांक 4, एकूण 16 आहे. जसे की 5, 15, 25, 35, 45, तर असे 95 पर्यंत. आणि त्यानंतर मध्ये जे येणार आहे 50, 1, म्हणजे ज्या आहेत त्या मूळ संख्या सोडून बाकीच्या संयुक्त संख्या किती येणार आहे, 16. जर सगळे अंक येतात 19, त्यातल्या मूळ संख्या बाजूला काढल्या तर उत्तर येणार आहे आपल्याला 16. त्यानंतर 42 होतं, 45.85 या दशांश अपूर्णांकाची योग्य वाचनाची पद्धत कोणती? तर पर्याय क्रमांक 4, 45.02 आणि 5 हे योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर होतं 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त असेल? आता 35चे विभाजक कोणते? 1, 5, 7 आणि 35 यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं 1225. आणि जर आपल्याला 1225 मधनं यांची जर बेरीज केली तर बेरीज येईल 48. 1225 वजा 48 उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1, 1177 योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर 44वा प्रश्न पाहायचा आहे. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई होती, त्यातील 300 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली, तर खोक्यात किती शिल्लक राहिली? आपल्याला काय करायचं होतं, 17.250 वजा 13.750. फक्त याची काय करायची ती वजाबाकी करायची ती. तर या वजाबाकीचं उत्तर येणार आहे 3 किलो 500 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य असणार आहे. त्यानंतर 45, त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी असून उरलेल्या दोन बाजूंचे समान लांबीच्या आहेत. जर त्रिकोणाची परिमिती 55 असल्यास समान लांबी असणार प्रत्येकी लांबी किती असेल? मग आता हा प्रश्न आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचा होता की एकूण किती दिलेली परिमिती 55, एका बाजूची लांबी किती दिली 14, मग 55 वजा 14 किती झाले 41. आता दोन बाजूंची बेरीज किती 41, मग 41 भागिले काय करायचं होतं 2, तर उत्तर येणार 20.5. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर एका बागेत 2060 फुलझाडे आहेत, त्यातली 206 मोगऱ्याची, 515 जायची, 618 सदाफुलीची व उरलेली झाडे गुलाबाची आहे. तर गुलाबाची शेकडा किती फुले आहेत? आता मोगरा, जाई, सदाफुली म्हणजे 206 अधिक 515 अधिक 618 उत्तर येईल 1339. आणि गुलाबात जर वजाबाकी केली तर वजाबाकी 721. मग जर 2060 चे जर आपल्याला 721 किती टक्के काढायचे आहेत, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला योग्य उत्तर मिळेल 35%. पर्याय क्रमांक 2. 96,431 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा किती पट आहे? आता एक सरळ सरळ लक्षात घ्यायचं की दशक स्थानचं 3 ची किंमत किती आलेली रे 30, आणि हजार स्थानचा 6 ची किंमत किती येणार आहे 6,000. म्हणजे एक लक्षात घ्यायचंय आपल्याला, जर त्याच्या खाली लिहिलं तर 30 एक 30, 30 दुने 60 आणि डबल 0 म्हणजे 1/200.
पर्याय क्रमांक या ठिकाणी योग्य असेल. त्यानंतर 48वा प्रश्न आहे, एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात, तर 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागतील? आता एक लक्षात घ्या, एकूण पाने किती? 36. तर हे आपल्याला गुणाकार करावा लागेल की 36 गुणिले 16, उत्तर येते 576. किती उत्तर येते? 576. आणि त्याची जर एक ग्रोस जर धरला तर एक ग्रोस आपला असणार 144चा, म्हणजे 576 भागिले 144, तर उत्तर पर्याय क्रमांक येणार आहे 4 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर 49वा प्रश्न आहे, अमोलने एका सायकल विक्रेत्यास 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला, तर त्याची खरेदी किंमत किती आहे? मग आता या दोघांची काय करायची होती? फक्त आपल्याला बेरीज करायची होती, आणि ही बेरीज येणार आहे 9,030 रुपये. पर्याय क्रमांक 2 हा योग्य असेल. त्यानंतर 50वा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे की एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. जर आयताची लांबी 18 सेमी आणि रुंदी 14 सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती होईल? आता आयताची लांबी 18, रुंदी 14, परिमिती चौरसा एवढी, चौरसाचे क्षेत्रफळ विचारले होते, तर आयताची परिमिती सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, म्हणजे 2 गुणिले 18 अधिक 14. मग जर याला जर केलं तर एकूण येते 64 चौरस सेमी. आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, चौरसाची परिमिती भेटली आपल्याला 64, आणि चौरसाची बाजू जर काढायची असेल तर 64 भागिले 4 म्हणजे 16, आणि जर क्षेत्रफळ काढायचं म्हणलं 16 गुणिले 16, उत्तर येईल 256 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य ठरणार आहे. त्यानंतर 51वा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की या ठिकाणी कोणते योग्य अंक असेल, तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की 0 आणि 8 या ठिकाणी योग्य पाहायला मिळेल. पर्याय क्रमांक असणारे 3 याचे योग्य उत्तर असणार आहे. एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत, त्यातील 207 विद्यार्थी बसने, 311 विद्यार्थी सायकलने व उरलेले विद्यार्थी पायी येतात, तर किती विद्यार्थी पायले? मग आता जर एकूण कॅल्क्युलेशन केलं, 207 गुणिले 924 केलं तर इथं 264 उत्तर यायला हवंय. त्यानंतर 311 गुणाकार केला तर उत्तर येते 252 उत्तर येते, आणि 264 252 ची बेरीज करून आपल्याला वजाबाकी करायची होती, उत्तर यायला पाहिजे 408. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 53वा प्रश्न आहे की इष्टिकाची ती QKLR या पृष्ठलगत नसणाऱ्या पृष्ठाचे नाव काय आहे? तर लगत नसणार आहे PJMS. कोणता आहे? PJMS हा पृष्ठालगत नसलेला याचा नाव आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आहे 54वा प्रश्न, 10,800 रुपयांची दशादशे 6 दराने 1944 व्याज होत असेल तर त्यासाठी किती वर्षे आपल्याला ठेवावी लागेल? मग आता वर्ष बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर हे सूत्र आहे, तर ह्या सूत्रानुसार केलं तर आपल्याला उत्तर यायला हवं आहे पर्याय क्रमांक 2, 3 वर्ष आपल्याला त्या ठिकाणी पैसे ठेवावे लागतील. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 55, 15 फेब्रुवारी 2020 आणि 14 एप्रिल 2020 दररोज 1 लिटर दूध घेतले, यासाठी कालावधी दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये असेल तर दुधाचा दर किती रुपये प्रति लिटर आपल्याला पाहायला मिळाला? मग आता एक लक्षात घ्या, एकूण 2020 हे लीप वर्ष म्हणजे फेब्रुवारीचे एकूण दिवस किती असणार आहेत? 29, आणि 15 वजा केला अधिक 1 केला तर 15 दिवस आपण दूध घेतलेला आहे. मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 14, म्हणजे एकूण आपण 60 दिवस दूध घेतले. किती घेतलंय? 60. मग 60 भागिले किती येणार आहे? 35/40, तर आपल्याला उत्तर मिळणार 59 रुपये. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. 7/11 मधनं किती वजा केले म्हणजे 3 आपल्याला 7 उत्तर येईल, तर त्याला वजा करावं लागतील 16/77. पर्याय क्रमांक 3 हे योग्य पर्याय आपल्याला असणार आहे. त्यानंतर 24,500 म्हणजे 23,750. त्यानंतर 825 म्हणजे 825, आणि 8,500 म्हणजे 8,500, तर 33,075. पर्याय क्रमांक 1 हा योग्य असणार आहे. आता एकक स्थानी असलेल्या 3 आणि दशक स्थानी असलेल्या 3 या दोन्ही अंकांच्या मूळ संख्येच्या बेरजेतले फरक आपल्याला काढायचा आहे. आता एकक स्थानी असलेल्या 3 असलेल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 13, 23, 43, 53, 73 आणि 83.
यांची बेरीज किती येते 288 आणि दशक स्थानी असणारे 31 आणि 37 त्याची बेरीज येते 68. त्याची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला फायनल उत्तर भेटेल 220. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला योग्य पाहायला मिळेल. 120 या सर्व संख्येच्या विभाजकांचे किती विभाजक आहेत तर 120 चे एकूण 16 विभाजक निघतात. किती निघतात 16. 1 2 3 4 5 6 8 10 12 15 20 24 30 40 60 आणि 120 असे एकूण 16 भाग आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता हा आपल्याला पर्याय शोधायचा होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27.45 वजा 2/15. त्यानंतर आहे 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर. तर याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल की 0.3956. पर्याय क्रमांक 4. कारण की 3 घर आपल्याला त्या साईडला जायचे म्हणून हजारने त्याला काय किती लागन भाग द्यावा लागन. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. नंतर जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केल्या. वाहतुकीसाठी त्याला एकूण 500 रुपये खर्च आला. त्या खुर्च्या त्याने 1600 रुपयाची विकली तर त्यावर किती रुपये नफा किंवा तोटा झाला असावा. मग आता एक लक्षात घ्या 7,750 आणि 500 रुपये म्हणजे 8,200 रुपयाला ते झाले. विक्री किंमत किती 1600 गुणिले 5 म्हणजे 8,000. तर 250 रुपये नफा तोटा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर 63वा प्रश्न होता. एका आयताकृती भूखंडाचे 1050 चौरस मीटर आणि भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास लांबी किती आहे. आता लांबी बरोबर काय असणार आहे क्षेत्रफळ भागिले रुंदी. 1050 ला 30 ने जर भागितलं तर उत्तर आपल्याला मिळते 35 मीटर. त्यानंतर रोमन संख्येची होती 49 त्यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चित्ररूप माहितीद्वारे सोडवायचं होतं. 65वा प्रश्न होता. तर मराठी आणि इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच गणित सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती पेक्षा जास्त आहे. तर याचं उत्तर योग्य यायला पाहिजे 5 विद्यार्थी. कारण की एकाचाच फरक पडतोय आणि एक फरक पडला म्हणजे 5 आपल्याला प्रमाण त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यानंतर 66 एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो. तर याचा योग्य पर्याय क्रमांक 2 24% आपल्याला पाहायला मिळणार आहे. 15 ने विभाज्य असलेले 3 अंकी किती संख्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या एकूण आहेत 60 संख्या आहेत. मग एक लक्षात घ्या सर्वात लहान आहे 105 आणि सर्वात मोठी 990. 990 मधनं 105 गेले म्हणजे किती भागिले काय करावं लागेल आपल्याला 15 आणि एक संख्या आपल्याला धरावं लागेल. मग 16 ने भाग दिला तर उत्तर येणार आहे आपल्याला 60 येणार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते. विजया दररोज 1.25 तास योगासने करते. तर एप्रिल महिन्याने विद्याने किती विजयापेक्षा जास्त आरोग्यासाठी वेळ दिलेला आहे. तर एक लक्षात घ्या आता आपल्याला किती येणार दैनंदिन फरक किती येणार 1.5 तास किंवा 1.25 तास म्हणजे 25 मिनिटं त्या ठिकाणी 0.25 म्हणजे 15 मिनिटं आणि एप्रिलचे 30 दिवस म्हणजे 30 गुणिले 0.25 तास जर केलं तर उत्तर येईल आपल्याला 7 तास म्हणजे या ठिकाणी योग्य उत्तर असेल. त्यानंतर आहे एक ब्रह्मध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेला ब्रह्मध्वनी गिरायकास 52,500 रुपयास विकला. तर ब्रह्मध्वनी विक्रेत्यास किती रुपये नफा झाला असावा. तर उत्तर येते 4,250 म्हणजेच काय येणार आहे 4,2500 रुपये. पर्याय क्रमांक योग्य या ठिकाणी योग्य असेल. 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी अशी कोणती की तिला 6 ने निशेष भाग जाईल. तर 6ची कसोटी म्हणजे 2 आणि 3 ने भाग जाणार आहे संख्या आणि तेच जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 98,760. पर्याय क्रमांक 1 हे योग्य असेल. त्यानंतर आहे 71वा प्रश्न की विश्वासाकडील एका 20 रुपयांच्या नोटाच्या बंडल मध्ये 27,301 ते 27,385 क्रमांकाच्या नोटा आहेत. या बंडल मधील 27,336 ते 27,325 या क्रमांकाच्या नोटा मित्राला दिल्या तर विश्वासकडील नोटांच्या बंडल मध्ये किती रुपये शिल्लक होते. तर एक लक्षात घ्या पहिल्यात आपल्याला मिळतील 85 नोटा नंतर मिळतील 10
आणि मग जे 85 10 गेले म्हणजे 75 आणि 75 गुणिले जर आपण 20 केलं तर आपल्याला उत्तर मिळते पर्याय क्रमांक 3 1,500 रुपये. खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे तर पर्याय क्रमांक 4 एका वर्तुळात सर्व जीवा समान लांबीचे असतात. वर्तुळात लहान मोठ्या असंख्य जीवा काढता येतात पण त्या समान लांबीच्या नसतात हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर चढत्या क्रमाने लावल्या पहिली आणि मध्यभागी येणारी संख्या पाहिजे होती. चढत्या क्रमाने लावली तर पहिली संख्या कोणती येणार आहे 32,268 सॉरी 368 आणि मधली संख्या येते 36,328 यांची बेरीज येईल 68,696. आता निमपट म्हणजे काय करायची भागिले 2 करायचे तर उत्तर येते 34,348. त्यानंतर 78 वजा 8 अधिक 10 भागिले 2 गुणिले 5 हे जर समीकरण सोडवलं तर उत्तर आपल्याला योग्य मिळणार आहे पर्याय क्रमांक 2 74. त्यानंतर 75वा लास्टचा प्रश्न आहे तर या ठिकाणी एक उत्तर येण्यासाठी 4 आणि 3 7 खालच्या जर समान असेल त्यांची बेरीज होत नाही तर पर्याय क्रमांक 2 अशी ही आपण 100% अचूक उत्तर पत्रिका देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.